नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपण काय बघणार आहोत तर भूमितीचे इम्पॉर्टन्स कोणते चॅप्टर आहेत की जे महा टीईटीला विचारले जाऊ शकतात किंवा त्या चॅप्टरवर आजपर्यंत भूमितीचे कमीत कमी 9 ते 10 प्रश्न पेपर 1 आणि पेपर 2 साठी विचारल्या गेलेले आहेत। कोणत्या याला तर महा टीईटीला। तर ते चॅप्टर नेमके कोणते आहेत आणि कोणत्या घटकावर प्रश्न कसे विचारलेले आहेत तर महा टीईटीच्या पेपरला आलेले प्रश्न आजपर्यंत कोणत्या घटकावर जास्त प्रश्न आलेले आहेत हे आपण आज सविस्तर बघणार आहोत। मित्रांनो, परीक्षेला जाता जाता भूमितीचे इम्पॉर्टन्स चॅप्टर कोणते आहेत किंवा कोणते चॅप्टर आपण केले म्हणजे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स घेता येतील। मित्रांनो, त्यामध्ये आपण भूमितीची सुरुवात जर का बघितली, नेमकं सुरुवातीचं काय विचारलं जाऊ शकतं मित्रांनो लक्षात घ्या, तो बिंदू कोणत्या चरणामध्ये आहे या देखील भागावर आपल्याला विचारलेलं आहे। त्यामध्ये 4 चरण असतात। ते चरण कोणते तर बघा, हा एक्स ॲक्सिस म्हणलं आपण, हा वाय ॲक्सिस म्हणलं, याला आपण पहिलं चरण म्हणतो, याला दुसरं चरण म्हणतो, याला तिसरं चरण म्हणतो आणि याला चौथं चरण म्हणतो। तर कोणत्या चरणामध्ये एक्स पॉझिटिव्ह असतो, कोणत्या चरणामध्ये एक्स निगेटिव्ह असतो हे व्यवस्थितरित्या बघून घ्या। याच्यावर मागच्या वेळेस प्रश्न विचारले गेलेले आहेत। बेसिक कन्सेप्ट जर माहित असतील तर भूमितीचे प्रश्न चुकत नाहीत। त्यामुळं हे देखील तुम्ही बघून घ्या। 4 चरण, कोणत्या चरणात पॉझिटिव्ह असतो, कोणत्या चरणात निगेटिव्ह असतो, एक्स आणि वाय ॲक्सिस। त्यानंतर मित्रांनो भूमितीमध्ये आपल्याला काय विचारलं जातं तर बिंदू, रेषा, प्रतल। तर यामध्ये बघा समांतर रेषेवर जास्तीत जास्त प्रश्न विचारलेला आहे। 2 समांतर रेषा याचा गुणधर्म बघून जा। 2 समांतर रेषा आणि त्यांना एका छेदिकेने छेदले असता किती प्रकारचे कोन तयार होतात यावर मागच्या दोन्ही तिन्ही पेपरला या बेसिक कन्सेप्टवर प्रश्न विचारलेले आहेत। 2 समांतर रेषेला एका छेदिकेने छेदले असता किती प्रकारचे कोन तयार होतात तर मित्रांनो यामध्ये 3-4 प्रकारचे कोन तयार होतात। तर त्यामध्ये आपल्याला महत्त्वाचे लागणारे कोणते आहेत तर बघा, यामध्ये पहिला येतो आंतरकोन, इंटेरियर अँगल, आंतरकोन। त्यानंतर याच्यामध्ये दुसरा येतो बघा करस्पॉन्डिंग अँगल, संगत कोन, करस्पॉन्डिंग अँगल, संगत कोन। आणि त्यानंतर याच्यामध्ये येतो बघा व्युत्क्रम कोन। हे 3 कोन महत्वाचे आहेत। आंतरकोन, इंटेरियर अँगल, संगत कोन याला आपण करस्पॉन्डिंग अँगल म्हणतो। त्यानंतर व्युत्क्रम कोन त्याला आपण अल्टरनेट अँगल म्हणतो आणि एक विरुद्ध कोन आहे ते पण याच्यामध्ये तयार होतात, विरुद्ध कोन। आता कोणता कोन कसा आहे यावर आपण आणखीन डिटेल घेतलं नाही, पण तुम्ही याची पूर्ण डिटेल माहिती करून घ्या। या भागावर मागच्या दोन्ही पेपरला प्रश्न आलेले आहेत, त्यामुळं याला सविस्तर बघून घ्या। 2 समांतर रेषा आणि त्यांची छेदिका। त्यानंतर आपण पुढे गेलो मित्रांनो तर पुढे तयार होतं बघा कोन। कोन या कोनवर पण बरेच प्रश्न विचारलेले आहेत। आता कोन किती प्रकारचे आहेत, काय काय नाही हे बेसिक एकदा पूर्ण तुम्ही बघून घ्या। त्यानंतर पुढे काय विचारलेलं आहे बघा, पुढे तयार होतो बघा त्रिकोण। आता त्रिकोणामध्ये त्रिकोणाचे किती प्रकार आहेत, बाजूवरून पडणारे, कोनावरून पडणारे, हे सविस्तररित्या बघा। त्रिकोणाचे बाजूवरून पडणारे प्रकार किंवा कोनावरून पडणारे प्रकार। आता बघा, आपण सुरुवातीला जर का बाजूवरून म्हणलं तर पहिला येतो समभुज। समभुज त्रिकोणाचे गुणधर्म काय आहेत याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत। आपण त्याला इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणतो। समभुज त्रिकोणानंतर समद्विभुज त्रिकोण आणि तिसरा विषमभुज। हे झाले बाजूवरून पडणारे। आता बघा, समभुज तिन्ही बाजू सारख्या, समद्विभुज 2च बाजू सारख्या आणि विषमभुज एकही बाजू सारखी नाही। हे झाले बाजूवरून पडणारे। याच्यात आणखी कोनावरून पडणारे येतात। जो बघा कोनावरून पडणारे मध्ये पहिला येतो, आपण त्याला म्हणतो लघुकोन त्रिकोण, लघुकोन त्रिकोण। त्यानंतर काटकोन त्रिकोण आणि लास्ट विशाल कोन त्रिकोण।
आता याच्यामध्ये लघुकोन ज्याचं माप 0 अंश ते 90 अंशापेक्षा कमी, 90 पेक्षा कमी. त्यानंतर काटकोन एक्झॅक्ट 90 अंशाचा, एक 90 अंशाचा, आणि विशाल कोनामध्ये त्याचं माप येतं एक कोन 90 अंशापेक्षा कसा असतो, जास्त असतो. एक कोन हा 90 अंशापेक्षा जास्त असतो. मग आता लघुकोनामध्ये एक म्हणजे तिन्ही कोन 90 पेक्षा कमी मापाचे असतात. काटकोनामध्ये एक कोन 90 अंशाचा असतो, बाकी 90 पेक्षा कमीचे असतात. आणि विशाल कोनामध्ये एक कोन हा 90 पेक्षा जास्त असतो आणि बाकी 90 पेक्षा कमी असतात. हे झाले कोनावरून पडणारे प्रकार. मित्रांनो, याच्यात सगळ्यात महत्वाचं काय, समद्विभुज त्रिकोण आणि इकडे काटकोन त्रिकोण का महत्वाचा आहे, तर याच्यामध्ये एक लक्षात घ्या. तुम्हाला पायथागोरस इथं बघा, एक कोन एक्झॅक्ट 90 अंशाचा असतो आणि उरलेले दोन इथं एकतर हा 30चा असला तर हा 60चा असतो. आणि याच्यात दुसरी एक प्रॉपर्टी बसते. दुसरी प्रॉपर्टी कोणती, लक्षात घ्या. हा जर 90चा आला तर हा 45चा येतो आणि हा 45चा येतो. मग इथं हा समद्विभुज तयार झाला. ज्या त्रिकोणाचे दोन कोन समान असतात त्याच्या दोन बाजू देखील समान असतात. हा झाला समद्विभुज, पण काटकोन आहे. त्यानंतर इथं हा विषमभुज तयार होतो. म्हणजे विषमभुज कसा, बघा प्रत्येक बाजू वेगळी आहे. ही बाजू वेगळी आहे, ही बाजू वेगळी आहे आणि ही बाजू देखील वेगळी आहे, पण एक कोन काटकोन आहे. मग याच्यावर तुमचे दोन गुणधर्म तयार होतात. ते दोन गुणधर्म कसे आहेत बघा. काटकोन त्रिकोणात बघा हा 30-60-90 30-60-90चा प्रमेय तयार होतो. 30-60-90 मध्ये 30 अंशासमोरील बाजू कर्णाच्या 1/2 पट असते आणि 60 अंशासमोरील बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते. त्यानंतर हा 45-45-90 45-45-90 इथं 45 अंशासमोरील बाजू कर्णाच्या 1/2 पट असते. बघा हे खूप महत्वाचं आहे. इथं पायथागोरस लागतो. इथं बघा सगळ्यात मोठी बाजू, या त्रिकोणामध्ये सगळ्यात मोठी बाजू असते कर्ण, म्हणून इथं पायथागोरस लागतो. पायथागोरस काय सांगतो, तर कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग एक गोष्ट लक्षात घ्या, या त्रिकोणामध्ये सगळ्यात महत्वाचं हे आहे. मग त्रिकोण तयार होण्यासाठी किंवा त्रिकोणाची रचना करण्यासाठी हे त्रिकोणाचं सगळं बेसिक बघून जा. या भागावर 1 ते 2 प्रश्न मागच्या वेळेस विचारले गेलेले आहेत. हे झालं बघा त्रिकोणाचं. त्यानंतर पुढचा प्रकार कोणता आहे, तर तुम्ही चौकोनाचे प्रकार किती पडतात हे पूर्ण एकदा डिटेलमध्ये बघून जा. चौकोनाचे प्रकार, त्यामध्ये आपण सुरुवात केली तर येतो चौरस. चौरस हा चौकोन आणि चौरस काही जणांना याच्यातलाच फरक कळत नाही, त्यामुळे चौरसाचे गुणधर्मावर मागच्या वेळेस प्रश्न विचारलेला आहे. चौरस झाल्याच्या नंतर येतो आयात, त्यालाच आपण काटकोन चौकोन म्हणतो. त्यानंतर तिसरा येतं याच्यामध्ये समांतरभुज चौकोन. त्यानंतर चौथा प्रकार समलंब चौकोन आणि समभुज चौकोन. याच्यात बऱ्याच वेगवेगळा फरक आहे बघा. चौरस चारी बाजू सारख्या असतात, प्रत्येक कोण काटकोन असतो. आयात चारी बाजू सारख्या नसतात, समोरासमोरील बाजू सारख्या असतात, प्रत्येक कोण काटकोन असतो. समांतरभुज चौकोन फक्त समोरासमोरील बाजू सारख्या असतात, एकही काटकोन नसतो. समभुज चौकोन चारी बाजू सारख्या असतात पण एकही कोण काटकोन नसतो. त्यानंतर समलंब चौकोन दोन बाजू समांतर असतात, फक्त समांतर असतात, सारख्या नसतात. तर याचे प्रत्येकाचे फॉर्म्युले बघून घ्या. यावर बेसिक वर प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळे जाता जाता हे बघणं महत्वाचं आहे. बाकी फापट पसारा किती बघायचा आणि किती नाही बघायचा. बघा तुम्हाला मॅथचे 30 प्रश्न असतात, 30 पैकी 10 प्रश्नाचं मी तुम्हाला बेसिक सांगत आहे, ते बघाच, आवर्जून बघा. त्याच्यावर मागच्या वेळेस
जेवढे काही पेपर झालेले आहेत त्या पेपरच्या विश्लेषणावरून ह्या भागावर हमखास प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळं हे आवर्जून बघाच. त्यानंतर बघा, हे झालं चौकोन आणि पुढं काय येतं बघा, वर्तुळ. वर्तुळाच्या जेवढ्या काही प्रॉपर्टीज आहेत, वर्तुळाच्या जेवढ्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्रिज्या कशाला म्हणतात, वर्तुळाचं क्षेत्रफळ काय आहे, रेडियस काय आहे, वर्तुळाची स्पर्शिका काय असती, आंतरलिखित कोन काय असतो, आंतरखंडित कोन काय असतो, हे प्रमेय देखील बघा या भागावर देखील प्रश्न विचारलेला आहे. आणखीन एक महत्वाचं सांगतो बघा, ही आहे वर्तुळाची इथून एवढी जीवा, वर्तुळाची सर्वात मोठी जीवा हा वर्तुळाचा व्यास असतो, जे की वर्तुळाच्या केंद्रामधून जात असतो. बघा, ही वर्तुळाची झाली जीवा. या जीवेवरून इथं मी टाकला लंब, तर एवढी लांबी तुम्हाला विचारल्या जाते. मग इथं पायथागोरसचा प्रमेय लागतो. इथून इथं परपेंडिक्युलर टाकला तर 90 अंशाचा कोन तयार होतो. ह्या दोन बाजू सारख्या होतात. इथं मी नाव दिले OAB, हा OAB काटकोन त्रिकोण तयार होतो. हा ही जी रेडियस आहे याला आपण कर्ण म्हणू शकतो. हा बेस, हा ही उंची. मग हे वर्तुळामध्ये या भागावर देखील मागच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत, हे आवर्जून बघा. कारण की भूमितीमध्ये हे 3 चॅप्टर खूप महत्वाचे आहेत तुम्हाला TET साठी. एक त्रिकोण, दुसरा चौकोन आणि वर्तुळ. या भागावर तुम्हाला 10 मार्क तुमचे हमखास आहेत. हे 3 चॅप्टर आवर्जून करून जा. याचं बेसिक काय आहे, बेसिक काय नाही ते बघा. आपण पुढच्या जो लेक्चर आहे, मी पुढचं लेक्चर घेणार आहे, त्यामध्ये मी पहिल्यांदा त्रिकोण घेणार आहे, त्यानंतर चौकोन घेणार आहे, त्यानंतर वर्तुळ घेणार आहे, जे की TET साठी खूप महत्वाचे आहेत. आणि हे तिन्ही लेक्चर तुम्ही मिस करू नये. या तिन्ही भागावर मी तुम्हाला आज सांगितलेलं आहे महत्वाचं काय आहे. ओके, आपण पुढचं लेक्चर बघणार आहोत त्रिकोण, आणि त्रिकोणाचं पूर्णच बघणार आहोत, बेसिक काय आहे काय नाही TET साठी महत्वाचं. ओके, पुढचा व्हिडिओ अवश्य बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला आवर्जून कळेल. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.